आजची ही बिर्याणीची रेसिपी खास त्यांच्यासाठी ज्यांना बिर्याणी तर आवडते पण बनवता येत नाही किंवा जास्त मसाले असलेली बिर्याणी खाऊ वाटत नाही. म्हणूनच अजिबात पावडर मसाले न वापरता मस्त झणझणीत आणि चटपटीत अशी मुरादाबादी बिर्याणी बनवतोय. आता तुम्ही मला विचारणारच आहात की तांदूळ कोणता वापरतीये. तर मुरादाबादमध्ये मुरादाबादी बिर्याणी बनवायची म्हटलं ना की सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे गौरी प्रीमियम बासमती राईस. हा तांदूळ शिजल्यानंतर मोकळा सुटसुटीत होतो आणि तिप्पट फुलतो. त्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये 2 ग्लास तांदूळ घ्यायचा. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचा. त्यामध्ये पाणी घालून हा तांदूळ 45 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा. तोपर्यंत गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की कांदा तळून घ्यायचा. कांदा तळून होतोय तोपर्यंत एक वाटण तयार करून घ्यायचं. सर्व साहित्याची लिस्ट कॅप्शनमध्ये दिली आहे. वाटण तयार होईपर्यंत कांदाही तळून झालाय. त्याच तेलामध्ये आणखी खडे मसाले घालायचे. कांदा घालायचा. हिरवी मिरची आणि आलं घालायचं, सर्व परतून घ्यायचं. त्यानंतर तयार वाटण घालायचं, ते सुद्धा परतायचं. दही घालायचं, तेही परतून घ्यायचं. अर्धा किलो चिकन, थोडंसं मीठ घालायचं, परतून घ्यायचं. 3 ग्लास पाणी घालायचं आणि पाण्याला उकळी काढायची. चवीनुसार मीठही घालायचं. त्यानंतर भिजवून घेतलेल्या तांदळातलं पाणी घालायचं, त्यामध्ये तांदूळ घालायचा, बरिस्ता घालायचा, लिंबू घालायचं आणि एकदा उकळी काढायची. झाकण लावून मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करायच्या. त्यानंतर फूड कलर घालायचा आणि पुन्हा एक वाफ काढायची. इथे तुम्ही तांदूळ पाहताय छान तिप्पट फुलला आहे, मोकळा सुटसुटीत झाला आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही बिर्याणी